चांगला खेळाडू हे दोन असे खेळाडू आहेत ना पहा रबर बॉलवरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट याकरिताही खेळू शकतात जे एका खेळाडूने रबर बॉल क्रिकेटमधून आपली स्वतःची ओळख निर्माण केली तो निखिल जाधव आणि त्याच्या साथीला शशिकांत कदम अर्थात ज्याने CCI लेदर बॉल क्रिकेट रणजी क्रिकेट रेल्वेसाठी चांगल्या दर्जाचं नेहमीच खेळत असताना पाहायला मिळालं आणि म्हणून की काय या दोन्ही खेळाडूंना आघाडीला बॅटिंगसाठी येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सध्या तगडीला प्रसिद्धीत आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणारे नाव निखिल जाधव कारण जिथे आपण पाहिलं तर KSK प्रीमियर लीगची पहिली मालिका फेऱ्याची बाईक ज्या खेळाडूने जिंकली तदनंतर रत्नागिरीच्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये जाऊन चिपळूणमध्ये आपल्या नावावरती एक बाईक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. संघाचं प्रतिनिधित्व करणारा आघाडीचा जलदगती फ्रंट लाईन गोलंदाज एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपली ख्याती ज्याने अनेक काळ ठाण्यामधून येत असताना ठाण्याची जिथे एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं आणि ठाण्याचं नाव जिल्ह्याचं नाव उंचावणारा गोलंदाज म्हणून इम्रोज खान याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. तो इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघ पंचांचा इशारा लेट्स प्ले सामन्याला होईल सुरुवात. हे द्वंद्व युद्ध पाहण्याजोगे राहील कारण शशिकांत कदम आणि त्याच्या साथीला या आपण काउंटडाऊनने मॅचला सुरुवात करणार आहोत. मी पंचांकडे लक्ष वेधेन. काउंटडाऊनने मॅचला सुरुवात होईल. 9 8 6 5 येस लेट्स प्ले. सुरुवात होती सामन्याला. इम्रोज पहिला बॉल कट केला बॅकफूट लावून क्षेत्ररक्षक येतोय. सागर रणपिसे फेकी करेल तद्वर मात्र एक धाव वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली कारण आपण नेहमीच पाहिलं ना तर जिथे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू म्हणून सागरला पाहिलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्यांची स्पर्धा कव्हर करण्यात येते. प्रत्येक खेळाडूचे हावभाव इथे दाखवले जातात. हा चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर रूम दिला होता. उजव्या हस्तीच्या बाहेर निघाला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली होती. उसळी घेणारा हा बॉल जो मात्र काही काळ हवेमध्ये राहिला परंतु धाव इथे मिळणार नाहीये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शशिकांत कदम आणि निखिल जाधवला आपण पाहतो आहोत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे परंतु इथून त्यावरती कळसी चढवावा लागेल. हा चेंडू देखील उजव्या हस्तीच्या बाहेर खाली राहिला. एक चेंडू उसळी घेणारा दुसरा चेंडू खाली राहणारा एक सरप्राईज पॅकेज इथे पुन्हा पुन्हा इम्रोजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गेले अनेक वर्ष चांगल्या दर्जाची गोलंदाजी मध्ये त्याने आपलं प्रभुत्व निर्माण केलंय. त्याच्याकडे असणारा क्लास आपण नेहमीच पाहिलाय परंतु व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी ही कुतूहलाचा विषय देखील राहिली. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक खेळला होता. जास्तीत जास्त आविष्कारांच्या फटक्यांवरती भर देणारी बॅटिंग करण्यामध्ये या खेळाडूला महारथ आहे. निखिल जाधव काहीसा वेगळ्या तऱ्हेचा स्ट्रोक आपण पाहिला. लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावा ना त्या रीतीने त्याने बॅट फिरवली होती. एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. धावफलकावरती धाबा त्या दोन धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अशा रीतीचे स्ट्रोक निखिल जाधव खेळू शकतो हे देखील त्याने दाखवलं. त्याच्या भात्यामध्ये हे देखील स्ट्रोक आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक फेकी अचूक करण्याचा प्रयत्न इथे होतोय. धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल ती पुन्हा चेक. एकेरी दुहेरी धाबा इथे घेणं तितकंसं गरजेचं राहील. स्कोर कार्ड बिझी ठेवायला हवा आणि त्याकडे जास्तीचा कल पाहायला मिळणाऱ्या दोन्ही फलंदाजांचा सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धाबा त्या तीन धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इम्रोज ओव्हर द विकेटने उजव्या हस्तीच्या बाहेर खोला टाकला. वैगुण ओळखलेत फलंदाजाचे बदल आली ते होत नाहीये आणि याचंच कारण की काय उजव्या हस्तीच्या बाहेर वाईड यॉर्कर स्वरूपाची गोलंदाजी इथे करण्यात आली. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धाबा त्या विदाउट लॉस 3 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रियंका देसाई यांना प्राजक्ता देसाई यांना आपण पाहतोय ज्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा सातत्यपूर्ण ज्या मात्र कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळतात.
प्रथमच अनेक संकल्पना घेऊन या स्पर्धेला आपण पुढे येत असताना पाहायला मिळत आहे. हा तर पायंडा येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा अशा रीतीचं क्रिकेट निश्चित पाहायला मिळेल. सुरुवात करणं गरजेचं होती ती रोहनजी गुप्ते आणि ती संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. मग ज्यामध्ये बंटीजी असतील, उमेश मांजरेकर असतील, त्याच वेळेला श्रीकांत दादरकर असतील, प्रशांत मयेकर असतील, मदन देशमुख असतील, यांचे कौतुक करूयात. सुलतान खान आणखीन एक चेंडू उजवे यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने जिथे निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळाले. पहिला षटक इम्रोज खानने हाताळलं, दुसरा षटक सुलतान खानला आपण पाहतो. उल्हासनगर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आणि स्विंगचा सुलतान नुकतीच पार पडलेली घोडबंदर चषक जिथे मात्र आपण पाहिला आणि ज्यामध्ये एक हदभर वळण घेणारा त्याचा बॉल आज तागायत डोळ्यासमोर येतो. हा चेंडू देखील डाव्या यष्टीवरती वेगवान पाहायला मिळतो. उसळी घेतोय परंतु दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते, जिथे 4 धावा धाव फलकावरती आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच प्रकार पाहायला मिळाला. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केली, मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय. ही धाव घेणं अंगलट येत आहे. शशिकांत कदम यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. आणखीन एक खेळाडू जो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाद झालाय, जिथे मात्र एक मात्र पाहायला मिळतोय. आणखीन नवीन बॅटर रोहन साळुंकीला आपण पाहतोय, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. अंडरमचा बेताब बादशाह म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलं आणि तिथून अंडरम क्रिकेटमधून येत असताना आज ताग्यात आपण पाहिलं ना तर आपलं नाणं ओरम क्रिकेटमध्येही खणखणीत वाजतंय असं सांगण्याचा प्रयत्न ज्या खेळाडूने केला आणि ज्याची फलंदाजी नेहमीच पाहण्याजोगी राहिली आहे. कौतुकास्पद कामगिरी त्याने नेहमीच केली आहे. हा चेंडू त्याच्यासाठी एक सरप्राईज पॅकेज होता. स्वागत आहे तुझं असं सांगणारा राहिला. सुलतान खानची गोलंदाजी चांगल्या दर्जाची, चांगल्या टप्प्यावरती धारधार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हलक्या हाताने ऑन साइडला जस्ट फ्लिक टॉप द रिस्ट फेकी करण्यात आली. डायरेक्ट हिट, इथे सुपर हिट राहिला असता परंतु इथे वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. एकेरीच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती आहेत. धाबांचा तुतोडा, धाबांसाठी धावा धाव आटापिटा घाळमेळ तुम्हाला करावे लागेल. हा चेंडू देखील शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. कारण एक मात्र असा खेळाडू आहे निखिल जाधव जो आघाडीला येत असताना स्वतःची स्ट्रेन कुठे ना कुठेतरी विसरलाय की काय, तो आघाडीला येत असताना विस्फोटक खेळी करतो. हा फटका बॅट्स लिडिंग एज घेतलीये, हवेमध्ये राहिला. आकाश फार जवळ असताना पाहायला मिळतोय. पहिलं रनआउट स्वरूपामध्ये खेळाडूला बाद करण्यामध्ये आकाश चिंदारी याला यश मिळालं होतं. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 3च्या इकॉनॉमिक्सने धाव फलकावरती धावा आहेत त्या 6 खेळाडू बाद झालेत. ते 6 धावा धाव फलकावर. सुलतान खानने देखील सुरुवात चांगली केली आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म, एक स्वप्नबद्ध सुरुवात जी मात्र करून देत असताना आदित्यप्रिया लॉजिस्टिक या टीमला आपण पाहतोय. 6 धावा धाव फलकावरती आहेत, 1 खेळाडू बाद. प्रोजेक्टचे स्कोर आपण जर का पाहिला तर या सरासरीने धावा आल्या तर 48 बनू शकतील. 8 षटकांची ही लढत आहे. फिरोज गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. गोरेगावचा आणखीन एक जलदगती गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. तिन्ही गोलंदाजांची आपण शैली पाहिली. मी लक्ष वेधन नेटवरती जिथेही प्रेक्षक वर्ग उभे आहेत किंबहुना खेळाडू जिथे जिथे उभे आहेत ना, नेटवरती कोणी जोर देऊ नका कृपया. नेट पासून थोडंसं बाहेर आणि थोडंसं बाजूला उभे राहा. सुरुवात चांगली झाली या षटकाची देखील. निर्धाव चेंडूने फिरोजच्या माध्यमातून सुरुवात होत असताना पाहायला मिळते. हा चेंडू देखील उजव्या सीच्या बाहेर भरधाव वेगाने, भन्नाट वेगाने गोलंदाजी जी मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. खेळपट्टी ओलसर असल्या कारणाने तिन्ही गोलंदाज हे फ्रंटलाईन गोलंदाज वेगाने गोलंदाजी करणारे या संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर रूम दिला होता. जागा बनवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट जरूर झालाय. 1 धाव निश्चित प्राप्त होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येते.
धावा मिळतील त्या दोन दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. धावा सहजासहजी मिळणार नाही आहे, तिथे प्रयत्न चांगले करावे लागतील, घाम गाळावा लागेल आणि तो घाम इथे तुम्हाला निश्चितच गाळावा लागणार आहे. हा चेंडू उजव्या पाया स्किट होतोय. आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपामधून एकेरी धाव देऊन जाईल. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघाकडे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचा फिरणा आहे. फौज फाटा सुसज्जित करण्यात आलाय जलद गती गोलंदाजांचा. कारण जिथे आपण पहिले षटक इमरोजला पाहिलं, दुसरं षटक सुलतानला पाहिलं, फिरोज गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर बॉल बाची लिडिंग एज घेतली, चेंडू हवेमध्ये राहिला जरूर, परंतु इथे रन्स कंप्लीट करण्यात येईल. एक सिंगल. तर संघामध्ये ऐश्वर्य सुर्वे खेळतोय, एक जेन्युअन ऑलराऊंडर. केतन मात्रे खेळतोय, आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यालाकडे पाहिलं जातं. आकाश देखील गोलंदाजी चांगल्या दर्जाची करू शकतो वेळ प्रसंगी, त्याला देखील आपण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय. अर्थात या संघाकडे गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे. एक सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने डावी एसी सोडून जाणारा हा चेंडू देखील वेगाने इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अगदी आपण पाहिलं ना तर ठीक 5:13 नासीजी 6 यांनी एक्सरसाइज केली आणि गोलंदाजाला इथे दंडित केलं. 10 बॉल फेस केलेत निखिल जाधवने. केवळ 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 50च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल खोला टाकला, समोरच्या दिशेने केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ऐश्वर्य सुर्वे बाबा. त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती येत असताना पाहायला मिळाला. धाव मिळेल ती केवळ एक. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. एका धाब्यासाठी झगडावं लागतं, एका धाब्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एक रन्स इथे फार इम्पॉर्टंट आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं, शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली होती, हलक्या हाताने खेळलेत कव्हर्सला, कव्हर पॉइंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतं. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एक सावध साजेशी सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. संघाला एक ब्राईट स्टार्ट मिळवून देण्यामध्ये गोलंदाजी करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमच्या गोलंदाजाने तितकंसं यश येत असताना पाहायला मिळालं. हावभाव तुम्ही पाहताय प्रत्येक खेळाडूचे ऑन अ स्क्रीन जे पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूची देहबोली तुम्हाला स्पष्ट करून जाते की त्यांचे आविर्भाव कशा रीतीचे आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये धावफलकावरती 13 आल्यात. ऐश्वर्य सुर्वेला आपण स्क्रीनवरती पाहता. सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. आता मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. सुलतान गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. इथून गिअर बदलावा लागणार आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. जागा बनवण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा घेतली, चिप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक नेहमीच आपण पाहिलं ना, या खेळाडूला बॅटिंग करत असताना रूम बनवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला ऍडजस्ट करतो, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलेत निखिल जाधवने, परंतु यश आलेलं नाहीये. हाफ ट्रॅकर वेगाने आणखीन एक चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल वेगाने चेंडू येत असताना पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती एक खेळाडू बाद. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 8 षटकांची लढत. आणि अशा प्रसंगी लीग स्टेज मध्ये प्रत्येक मॅच आपण विजयी होत असताना सकारात्मकतेने सुरुवात करावी, हाच प्रयत्न असेल. आडवा बॅटने ऑन साइडला. आता मात्र कोंडी फोडली आहे. रोहन साळुंखेच्या बॅटमधून येतोय हा घणाघाती स्ट्रोक चौकार. बॉटम हँड या खेळाडूचा स्ट्रॉंग आहे. पहा एक चांगला स्ट्रोक खेळला, उजव्या सीच्या बाहेर आले. हाफ ट्रॅकर बॉल वरती अगदी आपण पाहिलं ना तर हाफ आर्म जॅक करत असताना ऑन साइडला चौकार ठोकला. आणखीन एक त्याच रीतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ही धाव इथे महागात पडली असती. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. आपला हजर दबावीपणा इमरोज खानने इथे दाखवला. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना आपल्या फिजिकल फिटनेसच्या जोरावरती हे नेहमीच इमरोज खानने दाखवून दिलं आणि म्हणून आउटफील्ड मध्ये त्याला आपण नेहमी पाहतो. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला खेळ, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक आहे, फेकी करण्यात येईल. तदवर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. 20 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॅटर आपण पाहिल्या तर 7 धावसंख्येवरती वैयक्तिक
खेळत आहेत. समोरच्या दिशेने केलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, परंतु केतन मात्रेच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे चेंडूने, सीमारेषा ओलांडली आहे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. या षटकामध्ये 2 चौकार आल्यात. महागडे षटक हे राहू शकतं. चौथं षटक हे महत्वाचं आहे, कारण इथून 5व्या षटकाला सुरुवात होण्याआधी खेळपट्टी ओलसर केली जाईल. नवीन चेंडू देखील दिला जाईल. पुढचा बॉल. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इंटेंट क्लिअर केले त्या खेळाडूने. आता मात्र थांबणार नाहीये. मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. धाव मिळाली ती केवळ 1. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 25. या पण आवाजामध्ये बदल करूयात. आवाज असेल मनीजी पाटील सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. प्रेक्षकांचा कल हा धावफलकाकडे असतो, म्हणजे त्यांना मोठा धावफलक पाहण्याची इच्छा सातत्याने होत असते. पण आपण या कठीण परिस्थितीचा आढावा घेतला, या वेट विकेट लीगच्या या वातावरणाचा आणि या आउटफील्डचा, खेळपट्टीचा आढावा घेतला तर धावा होणं जवळपास अशक्य आहे. मागच्या 2 डावांमध्ये आणि या डावाच्या पूर्वार्धामध्ये जवळपास तेच पाहायला मिळालं. चौथं षटक थोडं फायद्याचं राहिलं. त्याचमुळे थोडं सेल्फ इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. नवनवीन प्रयोगांचा विचार आता खेळाडूंना करावा लागणार आहे. आपण पाहतोय हा सामना राजमुद्रा विक्टोरियन्स वर्सेस आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या 2 संघांदरम्यान. पहिल्या 4 षटकांमध्ये धावा बनवलेल्या आहेत राजमुद्रा विक्टोरियन्स या संघाने. 25 धावा म्हणजे 6.25. आयडियल एक चांगली स्टार्ट पाहायला मिळालेली आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये थोडी उकल झाले की ही जी प्रीमियर लीग आहे, ही जी वेट विकेट लीग आहे, कशी खेळायला हवी, तो अभ्यास या दोन्ही संघांचा जवळपास झालाय. पण तरी देखील काही कोडी आहेत जी सोडवण्यासाठी तुम्हाला स्वतः ते प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाचा इंटेंट वेगळा आहे, प्रत्येकाचा मानस वेगळा आहे. या ठिकाणी अहमेद पाहायला मिळतोय, राकेश वाल्मिकी पाहायला मिळत आहेत जे आदित्यप्रिया लॉजिस्टिकला लीड करत आहेत. आपण अमोल म्हात्रे यांना पाहिलं, राजमुद्रा विक्टोरियन्सच्या संघाला ते प्रॉपर गाईड करत आहेत. तर व्यावसायिक संघांचं येणं, चांगला खेळ देणं नवोदित क्रिकेटपटूंसाठी एक मार्गदर्शन ठरणार आहे. कारण आता हा फॉर्मॅट मला असं वाटते ही तर सुरुवात झाली टर्फ क्रिकेटची. एव्हाना आपण छोट्या टर्फमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत, ज्या कॉर्पोरेट इव्हेंट असतात जवळपास. पण आता व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये सुद्धा सातत्याने या फोर्स कप नंतर अशा मोठ्या टर्फमध्ये तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतील. आणि त्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहे रोहनजी गुप्ते आणि बंटीदादा यांनी फोर्स कपच्या माध्यमातून आणि त्यांच्या पूर्ण टीमने. आणि तो आनंदी क्षण आपण त्याच्या चेहऱ्यावर पाहतोय की आम्ही पहिल्यांदा हे केलंय. प्रत्येक जणाला नवनवीन गोष्टी शोधायच्या असतात आणि तो शोध या वेट विकेट लीगचा फोर्स कपच्या माध्यमातून आपण घेतोय. 5व्या षटकाची सुरुवात वाईड बॉलने होते. एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय निखिल जाधव आणि बॉलर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रोहन. ओह क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रेट हिट. पण या ठिकाणी बॉल छताला आदळून खाली येतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. दिनू, 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पोहोचते 27 या आकड्यावर. दोन्ही फलंदाजांनी चांगलीच भूमिका आतापर्यंत घेतली आहे. निखिल सुरुवातीला स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण त्यांनी देखील चांगलाच वेग पकडला. फुलटॉस, पण तरी देखील त्या फुलटॉसचा फायदा उचलता आला नाहीये. फिरोजचा थ्रो चुकला. अंडर आर्म थ्रो केला असता तरी देखील वेळ मिळाला असता, चालून गेलं असतं. असंच कुठेतरी त्याचे इतर सहखेळाडू त्यांना सांगतायत. पण मनामध्ये प्रत्येक वेळी तोच विचार असतो की मी डायरेक्ट हिट करीन आणि आपल्या संघासाठी विकेट मिळवून देईन. पण तसं काही घडत नाहीये. आणि लगेच आता स्ट्राईक रोटेट झाली. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. इम्रोज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं हो फोर्स केलाय बॉलला. क्लासिक स्ट्रोक. आता हे क्रिकेट कसं खेळायचं आहे ते मैदानाच्या आतमध्ये निखिलने व्यवस्थित अभ्यास केलाय. आणि अभ्यासपूर्ण फटक्यांची निवड म्हणजे या मैदानावर तुम्हाला पॅरल स्ट्रोक जास्तीत जास्त खेळायचे. जमिनीच्या जास्त उंचीचे फटके न खेळता जमिनीपासून जरी 4-5 मीटर उंचीचे फटके जरी खेळलेत तर देखील तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवतायत. पण आता अनुभवाला दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि या फोर्स कप मधला
हा फलंदाज त्रिपळाचीच्या स्वरूपात बाद झालाय. निखिलची ती झंझावती खेळी आता थांबलेली आहे आणि हा दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे स्टीम राजमुद्रा विक्रोलियन्स या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय झाले 32 धावा, गडीबाद झाले 2. मागच्या सामन्यामध्ये 52 धावांचा पाठलाग करताना आपण शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलो होतो दुसऱ्या डावाच्या, आणि त्याचमुळे आता त्याहून जास्त धावा बनवण्याचा कल फलंदाजांचा असायला हवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्ट्रायकर एंडला इस्तियाक पोहोचतायत स्ट्रायकिंग एंडला आणि ही विकेट जाते गोलंदाज इम्रोजच्या खात्यामध्ये. दोन्ही संघ अनुभवाने परिपूर्ण आहे. दोन्ही संघांना चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे, पण करून दाखवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. वेग भन्नाट आहे. महाप्रचंड वेगानं इम्रोजने हा चेंडू हाताळला होता आणि स्वागत केलं इस्तियाकचं या वेगवान चेंडूने. ही नवीन संकल्पना खरं तर सेफ्टी इक्विपमेंट आपण प्रत्येक बॅटरला देतोय, कारण हेल्मेटची सवय तर या टेनिस बॉल क्रिकेटपटू तसेच रबर बॉल क्रिकेटपटूंना नाही आहे. त्याचमुळे हेल्मेटची सवय नसताना थोडासा तो चेंज वाटतोय, म्हणूनच इस्तियाक हेल्मेट सोडतायत. पण आम्ही नक्कीच ही सूचना देऊ समालोचन कक्षातून की काळजी घेऊन आपण क्रिकेट खेळा. रबर बॉल क्रिकेट आहे, खेळपट्टी ओली आहे, वेग भन्नाट आहे, बॉल स्कीड होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अशा वेळेला फलंदाजासाठी थोडं कठीण होऊन बनते, पण इस्तियाकचा अनुभव आहे. लेफ्ट हॅटर बॅटर स्ट्रायकिंग एंडला. पंचांच्या उजवीकडून इम्रोज स्टार्ट घेतोय. फोर्स केल्या बॉलला, चांगली ऑन ड्राईव्ह, पण पुन्हा एकदा बॉल छताला आदळून सुलतानच्या हातात विसावते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली लय सापडलेली आहे राजमुद्रा विक्रोलियन्स या संघाला, कारण पहिल्या 3 षटकांचा आढावा घेतला तर थोडं स्ट्रगल फलंदाजांचं आपण पाहिलं, पण 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो खेळपट्टीला ओळखण्यासाठी, गोलंदाजाला व्यवस्थित समजण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्ही वेग पकडू शकता. आणि तोच अभ्यास आतापर्यंत आपण राजमुद्रा विक्रोलियन्स संघाच्या फलंदाजांच्या वतीनं पाहिला. आणि जरी 2 फलंदाज बाद झालेत, पण एक चांगल्या स्थितीमध्ये राजमुद्रा विक्रोलियन्सचा संघ आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाकडे गोलंदाजांचे खूप जास्त पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय आता ऐश्वर्या सुर्वे यांना वापरण्यात आलेला आहे. या वेट विकेट लीगमध्ये फिरकीपटूला स्कोप आहे का, नक्की माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ऐश्वर्या जास्तच शॉर्ट ऑफ लेन हा बॉल होता, आपण बार होता, पण त्या ठिकाणी बॉल तर मागच्या छताला आदळून पोहोचतोय. वाईट बॉलच्या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांचे वाढ होते. 2 धावांच्या वाढीनं धावफलकावर धावा आपण पाहतोय झालेल्या आहेत 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. धावांचा वेग सातत्याने वाढत चाललेला आहे. कधी कधी एक संधी सुद्धा तुम्हाला पुरेशी असते. सामन्यामध्ये परत येण्याची पंच केल्या बॉलला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला लाला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. या मैदानावर एक धाव घेताना सुद्धा तुमच्याकडे चपळता असायला हवी, कारण क्षेत्ररक्षक अगदी त्या पोझिशनला उपस्थित आहेत ज्या ठिकाणी ते प्रॉपर मूव्ह होऊ शकतात मागे पुढे आजूबाजूला. त्याचमुळे थोडासा वेग धावताना तुम्हाला बाळगावा लागेल. हा पुन्हा एकदा आपट बार आणि नक्कीच पंचांनी आता त्या गोष्टीची शहानिशा केली आणि उंचीचा अंदाज घेत असताना वाईट बॉलचा इशारा नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. फ्री हिट आणि मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते फलंदाज इस्तियाकला. इस्तियाकच्या वतीने आतापर्यंत 1 धाव संघाला मिळालेली आहे. फ्री हिटचा बॉल, बॅटची एज, बॉल मागे पण आदळून पुढे येतोय तोपर्यंत 1 धाव सुलतान बॉल कव्हर करताना पाहायला मिळाले. बॉल त्यांनी अडवला जरूर, पण तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. डॉट बॉलची संख्या मागच्या 2 डावांच्या तुलनेने प्राजक्ता कमी झालेली आहे, असंच कुठेतरी स्कोरशीटवर पाहायला मिळते. कारण आता यानंतर अजून प्रगल्भ असं क्रिकेट आपण पाहणार आहोत. अभ्यासपूर्ण क्रिकेट. वेग भन्नाट आहे. प्रॉपर बाउन्सर ऐश्वर्याचा पाहायला मिळाला. नजर चुकली होती हा स्ट्रोक खेळताना. बॉल तर मागे आदळून पुढे जाते तोपर्यंत ही बायची 1 धाव आपण पाहतोय. बघा पहिल्यांदाच आता आकाश विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. बघा ग्लोव्ज अवेलेबल आहेत. आकाश, जर तुम्हाला ग्लोव्ज हवे आहेत, प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट्स आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. जर विकेट किपर तुम्ही राहताय, आयोजकांच्या वतीने तुम्हाला ग्लोव्ज दिले जातील. तुम्ही बॅटिंग करताय, आम्ही या ठिकाणी हेल्मेट्स देखील तुमच्या खेळाडू कक्षामध्ये पाठवलेले आहेत.
आणि कीपरसाठी सुद्धा हेल्मेट आहे. आकाश, तुम्हाला हेल्मेट हवं आहे तर आपण हेल्मेट सुद्धा घेऊ शकता ना. हे आमच्या आयोजकांच्या वतीनं हे या सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत, कारण कोणाला दुखापत होऊ नये त्याची काळजी स्वतः आयोजक घेत आहेत. हे क्रिकेट थोडंसं वेगाचं आहे आणि त्यामुळे वेगासमोर आपण नक्कीच ती स्पर्धा करू नये. आयोजकांच्या वतीनं त्या काळजीचे जे पर्याय आहेत ते आपण प्रत्येक संघासाठी दिलेले आहेत. कारण आकाशला माहिती आहे, कारण विकेट किपर असताना आपण धावा वाचवू शकतो. कित्येक 22च्या धावा आतापर्यंत या डावामध्ये प्राजक्ता जाताना पाहायला मिळाला. तो बोनस तर राजमुद्रा विक्रोयन्सला मिळालेला आहे. आणि त्याच गोष्टीची काळजी घेताना आकाश स्वतः जे उत्कृष्ट विकेट किपर आहेत ते आता यष्ट्यांच्या मागे तुम्हाला उभे राहताना पाहायला मिळतील. पण राजमुद्रा विक्रोयन्सच्या फलंदाजांचं मी कौतुक करेन. बघा, ॲब्डोमेन गार्ड हा कंपल्सरी आहे मैदानाच्या आत, लक्षात घ्या. आपण सर्व सूचना सगळ्या कॅप्टन्सला दिलेल्या आहेत. सेफ्टी इक्विपमेंट फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट, बाकी काही नाही. तुमची सेफ्टी म्हणजे आमची ही या ठिकाणी काळजी. दरम्यान धावसंख्या 39. बघा, हे आहे प्रतिउत्तर. आकाश शिंदारिया जे यष्टांच्या मागे विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अभेद्य भिंतीप्रमाणे उभे आहेत. ही अजून एक धाव मिळू शकली असती, पण विकेट किपिंग वरच्या दर्जाची आकाशची पाहायला मिळते. धावांना रोखण्यासाठी काहीही करण्याची तयारी आकाशची पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर ऐश्वर्य तयार. यावेळेस बॅकच्या आउटसाइड एज बॉल जातो बॅकवर्ड पॉइंटला. बॉल तर कनेक्ट होतोय भिंतीला आणि हा आहे चौकार. या ठिकाणी आता इस्तियाकच्या वतीने देखील तो चौकार आपण पाहतोय. मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा इथूनच निघतायत असंच कुठेतरी आता इस्तियाक सांगतो. आणि जरी 2 सिंगल त्यांच्या वतीने या अगोदर आपण पाहिल्या, हा चौकार आक्रमकतेचा इशारा देणारा होता. धावसंख्या पोहोचते आता 43 वर. हवेत आहे बॉल, जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील बॉलवर. तोपर्यंत मी इथे 1 धाव, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 44 आकड्यावर. हे षटक सुद्धा फायद्याचं राहिलेलं आहे राजमुद्रा विक्रोयन्स या संघासाठी. षटकं संपलीत आतापर्यंत एकूण 6 आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहेत 44. 36 चेंडू संपलेत आणि 44 धावा धावफलकर आपण पाहतोय. फोर्स कप 2024 ही स्पर्धा वेट विकेट लीग या नावाने आपण पाहतोय. जसा जयेश सरांनी सातत्याने उल्लेख केला आहे की सर्व काही नवीन आहे. टर्फमध्ये आपण 8 षटकं पाहतोय. आणि बघा, सर्वात महत्त्वाची सूचना आणि दर्दी प्रेक्षक आहेत आणि फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मागच्या वर्षी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत्या. चुकीचा कॉल आणि मैदानाच्या आतमध्ये चुकीच्या कॉलला माफी नाही आहे. आणि आता कुठेतरी एक पार्टनरशिप रुजू झाली होती, कुठेतरी सुरू झाली होती, ती पार्टनरशिप ब्रेक होते आणि आता इस्तियाक यांना परतावं लागते. कुठेतरी धावफलक पुढे नेण्यासाठी आता इस्तियाकने देखील कंबर कसली होती, पण ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले. बघा, फिरोजचं कलेक्शन बॉलर्स एंडला आणि त्यानंतर बघा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. बघा, फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मागच्या वर्षी या यूट्यूब लाईव्ह वाहिनीची कुठेतरी सुरुवात झाली आणि सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा आपण फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर एन्जॉय केल्या आणि यानंतर सुद्धा आपण वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून तुमच्याशी जुडणार आहोत. तर अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फोर्स 1 लाईव्ह. हो, पंच केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. थ्रो चांगला आहे. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते आता 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत अनिकेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत अनिकेतला. फिरोज बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने खेळलं. अँगलचा वापर खूप चांगला केला आहे गोलंदाज फिरोजने. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायांवर थोडासा जोर देत असताना पण बॉल आणि बॅटमध्ये तफावत येतोय. हा डॉट बॉल. चांगली विकेट किपिंग वाढवतोय आकाशची. फिरोज ओव्हर द विकेट. थोडं कॅज्युअल राहिले. ऑन साईडला बॅट स्विंग, पण त्या ठिकाणी बॉलचं कनेक्शन थेट पायांशी झालं. 3 स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न आणि पायचीच्या स्वरूपात ते बाद झाले. फलंदाजाची ओळखली त्रुटी आणि गोलंदाज फिरोजने दाखवली आपली क्वालिटी आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज अनिकेतला बाद झालं. अनिकेत जास्त काळ टिकाव धरू शकले नाही आणि ते सिल्वर डकवर झाले बाद. फलंदाज चौथा बाद झालेला आहे राजमुद्रा विक्रोयन्सचा. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये प्रितेश जोशी, माळकुमचे हे सुपरस्टार.
विक्रोलियन्ससाठी सातत्याने खेळत आहेत. राजमुद्रा विक्रोलियन्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या अगोदर रॉयल वॉरियर्स हा संघ जिंकताना आपण पाहिला. हा आजच्या वेळापत्रकातला दुसरा सामना आहे. या पुढचा सामना असेल या सामन्यातील विजेता संघ वर्सेस रॉयल वॉरियर्स. तर ही देखील सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पुरवतोय. प्रत्येक अपडेट्स आमच्या वतीने तुम्हाला मिळत राहतील. जास्तीत जास्त जुडा. यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. बॅटची एज, बॉल जातोय गलीमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत अवेलेबल. मी ते एक सिंगल, एखादा विचिवाड आणि धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. हे 7वं षटक मार्गस्थ आहे आणि या 7व्या षटकामध्ये फिरोजने थोडासा वेग कमी केलाय, पण धावसंख्येचाच वेग वाढवण्याचा प्रयत्न करताना निखिल यांना आपण पाहिलंय सातत्याने. हो, ऑन साईडला जबरदस्त फटका आडव्या बॅटने खेळले. धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी पहिलीच धाव होईल तोच मानस, पण या ठिकाणी एकच धाव मिळते. आणि अशा पद्धतीनं ऐश्वर्य या षटकांचा फिरोज आले. फिरोजच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला. फक्त त्यांनी खर्च केल्या 3 धावा. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक षटकामध्ये तुमच्या मनासारखा खेळ होणार नाही, पण आपल्या साथीदाराकडून जर जास्त धावा खर्च झाल्यात तर बॅकअप देण्यासाठी तुम्ही पुढे यावं. आणि त्याचमुळे फिरोजचं हे 3 धावांचं षटक आदित्य पेया लॉजिस्टिक कळंबोलीसाठी चांगलंच राहिलेलं आहे. आणि 7 षटकानंतर धावसंख्या जाते 47 वर. धावसंख्या नियंत्रणामध्ये आहे. शेवटचं एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या टप्प्यावर पाहूया धावसंख्येचा वेग किती वाढवला जातोय. सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन आपण पाहतोय जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. मला असं वाटतंय प्राजक्ता या डावानंतर प्रत्येक कॅप्टन विकेट किपर ठेवेल, कारण विकेट किपर ठेवल्यामुळे फायदा होतोय. तेच कुठेतरी पाहायला मिळालंय. ऐश्वर्या यावेळेस बघा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. फिरोज थोडे धडपडताना पाहायला मिळाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण आता रोहनला पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला प्रितेश जोशी आहेत. प्रितेशच्या वतीनं आता प्रत्येक धावाचं योगदान आलंय. धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन बोर्ड. 50 साठी 2 धावा कमी आहेत आणि पाहूया 50 कडे जाण्याचा प्रयत्न तर नक्कीच असेल, पण कधी केव्हा वाट पाहावी लागेल अजूनही, कारण आता ऐश्वर्य सुद्धा त्या रिदम मध्ये पाहायला मिळालेत. सातत्याने जे क्रिकेट त्यांनी खेळले आणि आता नक्कीच तो रिदम या वेट विकेट लीगवर त्यांची पाहायला मिळते. दरम्यान धावसंख्या थांबले. रेड सिग्नल लावण्याचं काम ते करतायत. 48 धावा. तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता, पण गॅपमध्ये जरूर हा फटका खेळलेला आहे. प्रितेशने स्ट्राईक रोटेट केली कारण इनफॉर्म बॅटरला संधी मिळायला हवी आणि म्हणूनच आता स्ट्रायकिंग एंडला आपण रोहनला पाहतोय. एक उत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून ज्यांना ओळखलं जाते. त्यांची स्ट्राईक आपण आतापर्यंत पाहिले. फक्त एक चौकार त्यांच्या वतीने जरूर आलाय, पण जास्तीत जास्त वेळ त्यांनी या खेळपट्टीवर व्यतीत केलेला आहे. त्याचमुळे स्ट्रायकर एंडला त्यांचंच राहणं अपेक्षित आहे कॅप्टनला. आणि पाहूया आता धावसंख्येचा वेग त्यांच्या वतीने वाढवला जातोय का. ऐश्वर्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. मिड विकेटला एकदा होते पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न पाहूया. त्या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. एक धाव तो पूर्ण झालेली आहे. आपण येतोय वॉर रूम मध्ये चेक करणार आहोत की जेव्हा बॉल आणि स्टंपचं कनेक्शन झालं कुठला फलंदाज त्या एंडच्या जवळ होता. आपण येतोय सादिक राजापूरकर सरांच्या दिशेने आणि त्या ठिकाणी शहानिशा केली जाईल की फलंदाज नक्की कुठला बाद आहे. पण एक धाव तर मिळते. डिसिजन पेंडिंग. फोर्स वन लाईव्हवर तुम्हाला ते रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत. ते ॲनिमेशन पाहायला मिळते. नवनवीन गोष्टी तुम्हाला फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि त्या गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फोर्स वन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला. कारण प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा घडत असताना आपण ते प्रयत्न करतो, वेगवेगळ्या गोष्टी मनात ठेवतो आणि त्या सत्यात उतरवण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो आणि तीच मेहनत फोर्स वनच्या पूर्ण टीमने केलेली आहे. फोर्स कपच्या पूर्ण आयोजकांच्या मंडळींनी केलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक जण वेळ आपल्या नावावर करण्यासाठी आलेला आहे. क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी आलेला आहे आणि तो खेळ कोण जिंकेल त्या प्रश्नाचं उत्तर उद्या संध्याकाळी आपल्याला मिळणार आहे. एकूण 8 व्यावसायिक संघ या स्पर्धेत सहभागी झालेत आणि पाहूया त्या 8 पैकी कुठला संघ पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकतोय. हिमेश आपल्या नावावर करतोय आणि यस, जशी प्रथमदर्शी वाटलं होतं रोहन हे बाद आहेत, कारण रोहन जवळ होते.
बॉलर एंडला, आणि जेव्हा बॉल आणि स्टम्पचं कनेक्शन झालं रोहन परततील. रोहन बाद झाले. 1 धाव मिळते. ही 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 50 धावा झालेल्या आहेत राजमुद्रा विक्रोइन्स या टीमच्या. म्हणजे एक जो टप्पा असतो तो टप्पा त्यांनी पार केलेला आहे. एक मॅजिकल फिगर ज्याला आपण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतो. 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 50 ओलांडणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात या कठीण परिस्थितीमध्ये नवीन बॅटर गिरीश थोडे कॅज्युअल राहिले. बॉल नक्की आहे कुठे. हेल्मेट वापरण्याचा हा फायदा आहे की तोटा. तोटा यासाठी की ती 1 धाव मिळाली, पण फायदा यासाठी तुम्ही बचावलात. वाईट बॉलच्या 2 धावा मिळतील. या वाईट बॉलच्या 2 धावा मिळतील. वाईडचा रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पहिल्या सामन्याच्या वेळी ती आम्ही सूचना दिली होती, वाईट बॉलचा रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. आपण पहिल्या सामन्यालाच ती सूचना दिली होती जेव्हा सामना स्टार्ट झाला होता. हरीश पंड्या सरांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं ती सूचना आपण कॅप्टनपर्यंत पोहोचवली होती. तर या 2 धावा मिळतील. तर प्रश्न हाच होता. यस, चला जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांच्या वतीने आणि अंपायरच्या वतीने भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही किती आर्ग्यू केले, बाउन्सर साठी आपण येतोय. जरा प्लीज आपण खेळाडूंनी आपल्या जागेवर थांबा. प्लीज प्लीज थांबा. चला नासिर सर, व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळतील. चला या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 52 या आकड्यावर. तरी चर्चा ही होती, हेल्मेटचा आकाश चिंदारियाला फायदा झालाय की तोटा. बघा, संघाला तो तोटा झालाय पण आकाशला तो फायदा झालाय. 2 धावा मिळाल्यात आणि 2च्या वाढीने धावसंख्या 52 झाली. म्हणजेच आता आजच्या वेळापत्रकातली ही सर्वोच्च धावसंख्या आपण समजू शकत नाही. का तर मागचा सामना फिनिश झाला होता. आता पाहूया या ठिकाणी 52च्या पलीकडे पोहोचतोय का. बॉल्स आतापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत. या षटकातले 5, शेवटचा 1 बॉल बाकी आणि या शेवटच्या 1 बॉलवर प्रितेश आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय ते पाहूया. ऐश्वर्या ओव्हर द विकेट, ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न होता. कनेक्शन कुठे झाले ते पाहूया. धावता पूर्ण केलेली आहे का, तर नाही. तर अशा पद्धतीनं धावसंख्या आपण पाहतोय 8 षटकांच्या समाप्तीनंतर 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोल या संघासमोर राजमुद्रा विक्रोइन्स या संघाने 48 चेंडू आणि 53 धावांची गरज. 48 बॉल्स अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पुन्हा एकदा एक छोटासा इनिंग ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय हरीश पंड्या सरांचा, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. पावसाच्या सरी सुरू झालेल्या आहेत आणि त्याचमुळे मात्र अशाच वातावरणाची तर अपेक्षा तुम्हा सर्वांना आहे. आणि आता तो प्रतिसाद वरुण राजा देतोय. पुढच्या इनिंगमध्ये नक्कीच मजा येईल. पावसाच्या सरी अंगा खांद्यावर घेताना हे खेळाडू क्रिकेटचा खेळ खेळतील. आपण घेऊया छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. तर नक्कीच हरीश पंड्या यांच्या मुखामध्ये जादू आहे. सन्माननीय सुभाषजी कोलुपटे साहेब यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होते. त्यांचं आपण व्यासपीठावर नक्कीच स्वागत करूया. सुभाषजी कोलुपटे साहेब आपण या. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. यस, तर पावसाच्या सरी आता अंगा खांद्यावर घेऊन आपण खेळणार आहोत. मला असं वाटतं रोहन गुप्ते सरांना सुद्धा खेळण्याची प्रगल्भ इच्छा होत असेल, पण आता आयोजक या नात्याने आपण थोडंसं थांबूया. या तरुणांना या सर्व इक्विपमेंटचा आनंद देऊया. आणि खरंच एक चांगला तुम्ही पायंडा घातलेला आहे या वेट विकेट लीगचा. आणि आगामी काळामध्ये मला असं वाटतं मुंबईमध्ये क्रिकेट जर जिवंत ठेवायचं असेल तर अशाच पद्धतीच्या मोठ्या टर्फचा वापर आयोजकांना घ्यावा लागेल. आणि एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि क्रिकेटपटूंना एक भविष्य देतोय. तर नक्कीच आपण पुढचा आवाज ऐकणार आहात व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पंड्या सरांचा.
हेलो, शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है। आली रे आली, WWL आली वेट विकेट लीग फोर्स कप 2024 में आप सभी का स्वागत। फोर्स प्लेफील्ड्स गोराई बोरिवली पश्चिम, बिल्कुल गोखले कॉलेज से लगभग 200 मीटर की दूरी पर ये है। अगर आप मेट्रो से आते हैं तो बोरिवली पश्चिम मेट्रो पे उतरिए और चलकर 5 मिनट में पहुंच सकते हैं। आइए बैटर्स आ जाए प्लीज। आइए दोस्तों, एक स्वागत की तरफ हम चलते हैं। जयेश भोसले जी की तरफ चलेंगे एक सत्कार के लिए। या पण सचिनजी कदम सरांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान करत आहोत। एक विशेष सन्मान अशा व्यक्तीचा ज्यांनी मुंबई क्रिकेट नेहमीच बदल व्हावं असं ज्यांची महत्त्वपूर्ण इच्छा आणि अगदी त्याच वेळेला स्वतःचा संघ बांधत असताना नवनवीन उद्योन्मुख खेळाडूंना ज्यांनी आवर्जून संधी दिली असे सुभाजी खोलपते सर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। या आपण सुभाजी खोलपते सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करतो आहोत, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटला नवनवीन आयाम कसं देता येईल, मुंबापुरीचं क्रिकेट कशा नाविन्यपूर्ण बदल होता येईल आणि अगदी त्याच वेळेला ज्यांनी आवर्जून बोरिवली बॉईज हा संघ बांधला आणि एक लेजेंडरी खेळाडू म्हणून, एक क्रिकेट प्रेमी म्हणून आणि त्याच वेळेला एक आयोजक म्हणून ज्यांना आपण नेहमी पाहतो असे सुभाजी खोलपते सर यांचा एक विशेष सन्मान करत असताना आज आम्हाला अभिमान आहे। फोर्स कपमध्ये आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला एक विशेष सन्मान आणि एक विशेष आकर्षक भेट वस्तू आम्ही आपल्याला देत आहोत। काहीशी चर्चाही आपण त्यांच्यासोबत करूयात। धन्यवाद सुभाष सर, प्रथमतः आपण आल्याबद्दल आणि आपला संघही या स्पर्धेमध्ये खेळतोय। सुभाष सर, गेले अनेक वर्ष स्वतःचा संघ, त्याच वेळेला मुंबापुरीचं क्रिकेट, त्याबद्दल तुम्ही असलेली तुमची सांगड, परंतु ही स्पर्धा ज्या पद्धतीची पाहायला मिळते, टर्फमध्ये आहे 8-8 षटक, त्याच वेळेला संपूर्ण बदल, मग त्याच वेळेला आपण पाहतोय ट्रॉफीमध्ये बदल करण्यात आलाय, सर्व बदल, याबद्दल काय म्हणाल? या स्पर्धेच्या माध्यमातून मी सगळ्यात पहिलं तर एक गोष्ट नक्की सांगेन की इथे नवीन मुलांना संधी मिळाली। माझ्या टीममध्ये सुद्धा 22 वर्षाखालचे 3 प्लेयर आहेत, 3 बॉलर्स आहेत, त्यांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला। या फास्ट विकेट आणि त्या कंडिशन्समधून नवीन मुलांना आम्ही डायरेक्ट 3 मुलांना एकत्रपणे इथे संधी दिली जे अंडर 22 आहेत, म्हणजे 22 वर्षापेक्षा खालचे आहेत। म्हणजे हा त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे। उद्यासुद्धा तुम्हाला मोठ्या सगळ्या टीममध्ये बॉलर्स म्हणून तुम्हाला वेगवेगळे नवीन प्लेयर्स पण दिसतील। म्हणजे हा या फॉर्मॅटचा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे। आता माझ्या टीममधून खेळताना आज आम्ही पहिली मॅच जिंकलो आणि त्याच्यामध्ये 3 नवीन प्लेयर्स बॉलर्स तुम्हाला बघायला मिळाले। तसे प्रत्येक टीममध्ये आहेत, म्हणजे बंडच्या FM फॉर्मॅटमध्ये पण यंग पोरं होती 2-3 जे नवीन होते बॉलिंगसाठी, तर त्यांना हा चान्स एक चांगला आहे। फॉर्मॅटबद्दल म्हणाल तर एक खूप चांगलं कन्सेप्ट इथे आलेला आहे आणि क्रिकेटच्या क्लासची टेस्टिंग असं मी याला म्हणेन। ज्याच्याकडे बॅटिंगचा क्लास आहे त्यांच्या क्लासची या ठिकाणी टेस्टिंग होणार आहे आणि ती टेस्टिंग आज आपण या ठिकाणी बघतोय की 8 ओव्हरमध्ये 50-52 रन झाले, तरीसुद्धा मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली। आत्तासुद्धा मॅच चांगली होणार, 8 ओव्हरमध्ये 52 रन झालेले आहेत, तर तीसुद्धा ते होऊ शकतं आणि ती डिफेंड होऊ शकतात। कारण जसं मी सांगितलं इथे प्रत्येक प्लेअरचा क्लास टेस्ट होणार आहे, त्याचं टॅलेंट टेस्ट होणार आहे, फिल्डिंगचं टॅलेंट टेस्ट होणार आहे, त्याच्यानंतर बॉलर्सचं होतं आहे आणि बॅट्समनचं सगळ्यात महत्त्वाचं। बॅट्समन मारून 6 मारून थांबतात तर इकडे ते चालणार नाही आहे, इकडे त्यांना त्याच्यासाठी रनसाठी धावायचं आहे। म्हणजे हा कन्सेप्टच्या माध्यमातून या नवीन गोष्टी, जे जुने खेळाडू, जे प्रस्थापित खेळाडू आहेत त्यांना हे आत्ता स्वतःला प्रूव्ह करायला लागेल, वेगळं हे दाखवावं लागेल की नाही ह्यामध्ये सुद्धा आम्ही धावूनसुद्धा रन बनवू शकतो। आणि ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून मी नक्कीच फोर्सच्या सर्व टीमला, मदन, त्याच्यानंतर फोर्सची टीम आणि मदन आणि त्यांची सगळी टीम, मदन आहे, मल्टी आहे, सचिन कदम, म्हणजे ही जी सगळी टीम त्यांनी घेतलेली आहे एकत्र, हे खूप चांगली लोकं आहेत आणि हे अतिशय मनापासून मेहनत करणारी लोकं आहेत आणि त्यांच्यामुळे आज ही स्पर्धा अतिशय छानपणे होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितल्याप्रमाणे यंग मुलांना मिळालेला प्लॅटफॉर्म आणि जुन्या प्लेयर्सची बॅटिंगची टेस्टिंग। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद। या आपण समालोचन कक्षाकडे वळूयात। मॅचला होती सुरुवात। थँक्यू। तर टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे 53चं आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी केतन म्हात्रे आणि दिनेश हे 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमसाठी सुमित आवटी पहिले षटक हातात आहेत। सुमितचा अभ्यास खूप चांगला राहिलेला आहे या खेळपट्टीचा। पहिला बॉल त्यांनी वाईड हाताळला, पण त्यानंतर त्यांना कळलं की नक्की या खेळपट्टीवर कुठल्या झोनवर बॉल पिच करायचा आहे
आणि प्रॉपर पिचिंगने त्यांनी पुढचा चेंडू हाताळला, जो त्यांच्या पक्षात ठेवला. एक धावफलकार आपण पाहतोय. केतन आणि दिनेश, जसा उल्लेख आपण सातत्याने करतोय, तुमचा खेळ चांगला तर नक्कीच नाव तुमचं चांगलं गाजते, चर्चा तुमच्या नावाची होते. आणि या ठिकाणी तसाच खेळ आता सुमितचा पाहायला मिळतोय. यंग टॅलेंट आहे आणि या टॅलेंटला नक्कीच कुठेतरी आता तो वेग मिळतोय, ती संधी मिळते आणि वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून तो अजून जास्त निखरतोय, आपल्या टॅलेंटला ओळखतोय आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून तो करतोय. सुमित आवटी, यशस्वी सुरुवात आपण म्हणू शकतो या षटकाची. ऑन साईडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक पोहोचतील मिड विकेटला. बॉल अजूनही गॅदर होत नाही, एक धाव तर होते, पूर्ण दुसरा धावासाठी प्रयत्न नाही आहे. दिनेशचा या ठिकाणी थांबण्याचा सल्ला. तुरळक डबल तुम्हाला या टर्फमध्ये पाहायला मिळतील. जास्तीत जास्त सिंगल्सवर फलंदाज भर देत आहेत. रिस्क आहे डबल घेताना आणि तीच रिस्क अजूनही कोणाची घ्यायची तयारी दिसत नाही आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये धावफलकावर धावा आहेत 2. 52 धावा पूर्ण करून 53चं लक्ष ठेवलंय. सोपं नाही आहे जितकं वाटते स्कोरशीटकडे पाहून. फॉर्मॅट वेगळा आहे आणि या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं द्यावं लागेल. तर हा पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉलची एक धाव ॲड होईल आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 3 या आकड्यावर. बघा, डेड बॉलचं कुठलंच प्रावधान नाही आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी पंच आहेत, सक्षमतेने काम करतायत, निर्णय देत आहेत. चला आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पंड्या सरांचा. सुमित आवटी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी उनके द्वारा. पिछले सीजन में मुझे याद है एक फाइफर भी ले चुके हैं बैंड्रा के टूर्नामेंट में. देखिए, पहले मैच में 52 का टारगेट, दूसरे मैच में 53 का टारगेट. एक पार स्कोर की तरफ अब थोड़ा ट्रेंड बन रहा है. एक और राइजिंग डिलीवरी आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, दीपक चौहान साहब की टीम है. पिछले बारिश के मौसम में बहुत अच्छा ये टीम का काम रहा था. दोनों मैनेजर्स की भी मैं तारीफ करना चाहूंगा, हमारे अहमद भाई और राहुल वाल्मीकि, जिन्होंने आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स को कामयाबी का जामा पहनाने में बहुत अहम किरदार निभाया है. अहमद भाई और राहुल वाल्मीकि, वी आर थैंकफुल टू यू. आपने जो सेवा की है इस टीम की. स्कोर 3. दिनू थोड़ा सा बिल्कुल नटराज शॉट था, हिप क्लिप शॉट. ओह, व्हाट अ थ्रो दैट इज. निखिल जाधव का थ्रो, बेल्स ट्रिम हो गए और दिनू कांबले के दरवाजे बंद हो गए. इसको कहते हैं वेट विकेट लीग, फोर्स कप. ये मर्दों का क्रिकेट है. व्हाट अ थ्रो दैट इज. थोड़ा सा हिप क्लिप शॉट, ब्रायन लारा की याद आती हुई वहां पर. और बढ़िया थ्रो, फोटो फिनिश क्रिकेट और आउट हो गए दिनू कांबले. राजमुद्रा विक्रोलियंस को मिलता हुआ ये बड़ा विकेट. 1 ओवर 3 रन 1 विकेट, यानी कि अब बचे हुए 7 ओवर में रन चाहिए 50. अहमद भाई, आपका 12th मैन भेजिए प्लीज. अहमद भाई. केतन मात्रे 3 बॉल 1, दिनेश कांबळे 0 पर आउट हुए. सुमित आवटी 1 ओवर 3 रन, कोई विकेट नहीं. विक्रोलियंस, इनकी स्ट्रेंथ हमेशा से बॉलिंग रही है. आज भी मुझे याद है गिरीश कोचरेकर, राहुल वराडकर, कमल मौर्य, एक से बढ़कर एक विक्रोलियंस ने बॉलर्स दिए. और सबसे खास बात है कि अमोल मात्रे खुद जब ग्राउंड पे हो तो एक अलग कैप्टनशिप का एंगल आता है. गिरीश की गेंद इस बार बैकफुट पर जाकर पंच किया. डायरेक्ट थ्रो लगाने का प्रयास था वहां पर. 1 रन से स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंचेगा 4 पर. 1 लाख रुपए और मेज, ये पहला इनाम है. मेज ये इंग्लिश शब्द है, हिंदी में इसको गदा कहते हैं, जो हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक दाईं ओर पर रखी गई है. उसके ऊपर भी हमारा कैमरा घूमेगा.
केतन ने इस बार खेला ऊपर और ये विकेट गिरने का मौका है शशिकांत कदम का थ्रो निखिल जाधव के पास। उतावला सो बावरा, धीरा सो गंभीर, और ये उतावलापन महंगा पड़ा और वापस लौटे वहां पर नजमुल मंडल। नजमुल मंडल गए क्या, आए क्या, और अब उनकी जगह पर आ रहे आकाश चिंदरिया। टर्फ क्रिकेट में एक चीज पक्की, आपकी फील्डिंग बेहतरीन होना जरूरी है। फोर्स वन लाइव के हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक कीजिए, शेयर कीजिए वीडियोस को, और बेल आइकन दबाना न भूले। नए बल्लेबाज है आकाश चिंदरिया, एंटोपिल का खिलाड़ी है ये, और इस वक्त रिक्वायर्ड रन रेट जो है ये भी एंटोपिल की तरह ऊंचाई पर जा रहा है। स्कोर 4 for 2। बहुत ही बढ़िया गेंद, यहां पर रन लेने का प्रयास, अब केतन को लौटना होगा। ओ माय गॉड, विक्रोलियंस, राजमुद्रा विक्रोलियंस आर अ मैजिकल टीम। निखिल जाधव जो अपने थ्रो से करता है बल्लेबाजों को किल, वो है गिरगांव का निखिल। नए बैटर कौन आएंगे, इंतजार है अशरफ खान का। आपने उमर खान को देखा, अब अशरफ खान को देखेंगे। विक्रोलियंस आर वेरी डेंजरस इन रेनी बॉल क्रिकेट टूर्नामेंट, ट्रस्ट मी। हाल ही में नरे पार्क में ये टीम जबरदस्त प्रदर्शन कर चुकी है। अशरफ 0, आकाश 0, 4 पर 3। गिरीश कोचरेकर अब तक 3 गेंदों में 1 रन दिया है। बैठक शॉट था क्या यहां पर, एक और। ओ माय गॉड, अगर ये होता तो विक्रोली सर्कल पर आज रात को जलेबी फाफड़ा की पार्टी होती। ना डिमांड का क्या है, जामा स्वीट्स का फालूदा भी डिमांड है, लेकिन साल में एक ही बार पूरी होती है। बढ़िया गेंद, अशरफ खान को बांध रखा, स्टंप टू स्टंप बॉलिंग गिरीश। कहीं ना कहीं मुझे ऐसा लग रहा है, जयेश और मनीष आपसे मैं जरूर डिस्कस भी करूंगा, लेदर बॉल प्लेयर अगर आप है तो ये क्रिकेट में आपका थोड़ा एडवांटेज है। यू हैव दैट कटिंग एज टू प्ले ऑन द टर्फ। 5 for 3। 2 कदम आगे आकर खेलने का प्रयास और बिंदी गेंद। गिरीश कोचरेकर कम खर्चा फुल चर्चा। 2 ओवर 5 रन 3 विकेट। अशरफ 0, आकाश 1, गिरीश 1 ओवर 2 रन। मुंबई के क्रिकेट के इतिहास में, हिंदुस्तान के क्रिकेट के इतिहास में पहली बार क्रिकेट में मेज दिया जाएगा रबर बॉल टूर्नामेंट में। रबर बॉल टूर्नामेंट डे एंड नाइट फॉर्मेट, रबर बॉल टूर्नामेंट लीग फॉर्मेट, रबर बॉल टूर्नामेंट ऑन ऑस्ट्रेलियन एस्ट्रो टर्फ, रबर बॉल टूर्नामेंट ऑन डे एंड नाइट फॉर्मेट। बहुत सारे रिकॉर्ड ये टूर्नामेंट कायम कर रही है और क्रिकेट आगे बढ़ रहा है। मैं हिंदुस्तान के जितने भी ऑर्गेनाइजर्स हैं सभी को मुबारकबाद देता हूं, क्योंकि ये सभी लोगों ने क्रिकेट को आगे ले जाने का बीड़ा उठाया है। आज टेनिस क्रिकेट अपने उरूज पर है। आज टेनिस क्रिकेटर एक करियर बना सकता है, वो दिन आए हैं। और ऐसे में ये फॉर्मेट ये उनको बारिश के दिनों में आराम नहीं, बारिश में भी क्रिकेट खेलने के लिए प्रोत्साहित कर रहा है। अब 48 रन चाहिए मैच जीतने के लिए, बचे हुए 6 ओवर में। रिक्वायर्ड रन रेट 8 का। नए ओवर करेंगे सुमित आउटी। सामने बैटर है आकाश चिंदरिया। क्या तेज गेंद आती है, और जब फोर्स के बैनर पर वो बॉल लगती है तब पता चलता है क्या तेज आती है। और पिच के ऊपर जो पानी मारा जाता है ये उसको और तेज कर लेती है। अभी भी बारिश का क्रिकेट हमने देखा नहीं है इस टूर्नामेंट में। नाइट क्रिकेट शुरू होगा अगले 1 आध घंटे में। इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग। सैटरडे नाइट, वातावरण टाइट। 5 for 3। एक और लाजवाब गेंद, अतड़ियों के बाजू से गुजरती हुई लिफ्टर बॉल। जिस तरह शार्क मछली पानी में से ऊपर हवा में छलांग लगाती है, शार्क और डॉल्फिन, उस तरह की लिफ्टर बॉल दी है।
5 रन 3 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर आकाश, 34 गेंदे और 48 रन। नेट पर लगी बॉल हवा में, वहां ऊपर 1 रन मिलेगा। रनों की शॉपिंग कहाँ करनी है, ये बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मैदान पर। जब आप अपना पहला मैच खेलते हैं और उसमें अगर आप फील्डिंग करते हैं तो आपको थोड़ा अंदाज़ा भी आ जाता है मैदान की लंबाई चौड़ाई, रन कहाँ आएंगे, कैसे आएंगे, किस तरह के शॉट्स खेलने होंगे, ये पिच कितनी मुफीद है, ये सारे अंदाज बांधने होंगे खिलाड़ियों को। 6 रन 3 विकेट के नुकसान पर अशरफ टू फेस सुमित आउटी। एक जोखिम भरा रन है, हालांकि पूरा कर लेंगे, थ्रो था लेकिन 1 रन से स्कोर आगे बढ़ेगा। 7 रन 3 विकेट पर। हमारे जो दर्शक अभी अभी इस टेलीकास्ट के साथ जुड़े हैं सभी का स्वागत फोर्स 1 लाइव पर। चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। बोरेली पश्चिम घोराई स्थित फोर्स प्ले फील्ड्स में ये टूर्नामेंट खेला जा रहा है आज दोपहर से। दूसरा मैच आज का 7 for 3 आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलंबोली। अब ये आकाश है, जन्नाटेदार 6। क्या शॉट खेला है, हॉरिजॉन्टल बैट शॉट, आई कब गई कब, वो जो जन्नाटेदार, जिस तरह महा 203 शेगांव कचोरी में जो मसाला रहता है ना, वैसा मसाला था और वो जन्नाटेदार 13 पे 3। ये 6 ने मैच में कुछ हद तक वापस जरूर लाया है इस वक्त टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स को। नहीं, रन लेना चाहते थे। देखिए अब ये अनुमान ही इंपॉर्टेंट है, कब दौड़ना है, कब रुकना है। 3 ओवर का खेल समाप्त और 13 बने हैं 3 विकेट के नुकसान पर, यानी कि अब 40 रन चाहिए 30 गेंदों में। 30 चेंडू 40 दावा, 30 बॉल्स 40 टू विन। अशरफ खान 3 बॉल 1, आकाश चिंदरिया 1 6 की बदौलत 7 बॉल 8। स्ट्राइक पर अशरफ खान। पिछला टेनिस बॉल सीजन उनके लिए बहुत अच्छा रहा है, कई मौकों पर उन्होंने इनामात हासिल किए और इस वक्त अपने मैनेजर राहुल वाल्मीकि और अहमद भाई से वो बात कर रहे हैं। मैनेजर का सुनना बहुत ज़रूरी है, जिस तरह लायनल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो, महेंद्र सिंह धोनी, सभी को मैनेजर का सुनना पड़ता है। और आकाश और अहमद भाई का तो पवित्र रिश्ता भी है। आकाश ने प बोला तो पानी, च बोला तो चाय, द बोला तो दूध, ज बोला तो जूस। नया ओवर लेकर आ रहे सौरभ अंकुश। ये प्लेयर को भी सलाम करना होगा। मुझे याद है जिस तरह से क्रिकॉन कप में बेस्ट बॉलर रहे थे पालघर में। 30 बॉल 40, एक्सीलेंट इक्वेशन। सौरभ अंकुश वाइड बॉल 30 बॉल्स एंड 39 रन्स। अगला मैच 2 विजेता टीमों के बीच में होगा। रॉयल वॉरियर्स, एआर स्पोर्ट्स और इस मैच की विजेता टीम अगला मुकाबला खेलेगी। 14 रन 3 विकेट। वाइड बॉल। सौरभ अंकुश अपनी गेंदों पर अंकुश नहीं रख पा रहे और निरंकुश हुए हैं। अनिकेत सानप हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़े हुए हैं, स्पिन का जादूगर डीएन नगर का। स्कोर 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। चौथा ओवर। इस बार वाइड बॉल, लगातार 3 वाइड बॉल। रेफरल केवल बाउंसर और बीमर का है। सौरभ अंकुश अब क्या करें कि गेंदों पर कंट्रोल लाएं।
ज्यादा तेज नहीं कर सकते, ज्यादा धीमी नहीं कर सकते। स्कोर 16 पे 3। 16 for 3, फोर्थ ओवर। इस बार बेहतर बॉल थी, राउंड द विकेट आए हैं सौरभ अंकुश, लेफ्टी टू लेफ्टी। 3 अच्छी गेंदें करनी होगी अब यहां से, क्योंकि 3 वाइड बॉल कर चुके हैं। जो नुकसान हुआ है उसे भरपाई करना यह जरूरी है। गेंद का टप्पा, उसकी दिशा और उसकी गति, तीनों पर नियंत्रण लाजमी होगा। 16 पे 3। और अब वाइड बॉल। अंकुश को अपनी गेंदबाजी पर मेहनत करनी होगी अगर वो इस मैच को जीतते हैं, और अगर नहीं भी जीत पाते, बिकॉज आप अपनी टीम के सदस्य हैं, आपको ओवर दिए जाते हैं, और अच्छे ओवर अगर आपने नहीं किए तो फिर मुश्किलात पैदा हो सकते हैं। अब अशरफ खान ने दस्ताने लिए हाथों में। इस टूर्नामेंट में रंग भरते हुए 8 टीमें, आज 4 टीमों का मुकद्दर और कल 4 टीमों का मुकद्दर। आज 5 मुकाबले, कल 8 मुकाबले, 1 लाख रुपए की इनामी राशि और एक भव्य दिव्य गोल्ड एंड सिल्वर प्लेटेड गदा यानी कि मेज विजेता और उपविजेता टीम को। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर 5-5 हज़ार रुपए। प्लेयर ऑफ द फोर्स कप, इसको 10,000 रुपए। वेट विकेट लीग को यादगार बना दिया गया। WWL सीजन 1 फोर्स कप। वहां पर रूफ पर लगी गेंद और आउटी ने रोका था। स्कोर 18 पे 3। रोहन साळुंके जो कि अंडर आर्म टर्फ क्रिकेट के बहुत अच्छे प्लेयर हैं और वो तजुर्बा उनके काम में आ रहा है। बहुत बड़े लीग खेलते हैं अंडर आर्म के रोहन। एटीन for 3। हेलमेट पहनिए दोस्तों, चाहे क्रिकेट हो चाहे ड्राइविंग, आपके सर की रक्षा करे हेलमेट। सबमरीन बॉल, तेज तीखी नीची। सौरभ अंकुश ने वापसी जरूर की। अब 26 गेंदे 35 रन, 26 चेंडू 35 दावा, 26 बॉल्स 35 टू विन। चौथा ओवर चलता हुआ, इसके बाद 4 ओवर का खेल बाकी। रबर बॉल की दुनिया का सबसे बड़ा आविष्कार WWL रबर बॉल डे एंड नाइट टूर्नामेंट फोर्स कप। बोल्ड, क्या गेंद थी सौरभ अंकुश की। यही वो बॉल चाहिए थी, स्टंप टू स्टंप। बल्लेबाज के डिफेंस को भेदती हुई चली गई और विकेटें बिखेर दी। अमोल म्हात्रे दरअसल में एक ऐसे कप्तान है जिनकी टीम में खिलाड़ियों का इंपोर्ट एक्सपोर्ट कम रहता है। अमोल एक यूनिट लेकर चलते हैं। नए बैटर है सागर रणपीसे। ये भी एक बहुत बड़े खिलाड़ी है फोर्ट स्ट्राइकर्स से, जहां से उन्होंने शुरुआत की। सौरभ अंकुश के पास एक और गेंद है, कैन ही डू दैट। 18 पे 4। रिक्वायर्ड रन रेट 7.5 रन प्रति ओवर। सौरभ अंकुश 5 रन दे चुके, इस ओवर में 1 रन दिया है, 1 विकेट लिया है। अशरफ खान 5 बॉल 2, सागर रणपीसे 0। अंकुश चले और यहां पर सौरभ अंकुश का ओवर मुकम्मल होता हुआ 4 ओवर के बाद स्कोर है 18, 4 विकेट के नुकसान पर। अच्छी स्थिति में विक्रोलियंस। अशरफ खान 5 बॉल 2, सागर रणपीसे 1 बॉल 0। 24 गेंदों में 35 रन चाहिए और राजमुद्रा विक्रोलियंस इस मैच के ऊपर रबर स्टैंप लगा चुकी है। पहले 4 ओवर का खेल विक्रोलियंस के पक्ष में। रोहन साळुंके की बल्लेबाजी और फिर कुछ अच्छी अनुशासन भरी गेंदबाजी की बदौलत क्या राजमुद्रा विक्रोलियंस मैच को जीतेगी। पिच के ऊपर पानी मारा जा रहा है।
उठा उठा 4 ओवर झाले, पानी मारण्याची वेळ झाली और माइक में भी बदलाव का समय हो चुका है। ओवर नंबर 5 से लेकर ओवर नंबर 8 तक एक रोचक ब्यौरा आप लोगों तक लेकर अब आ रहे हैं मेरे काबिल दोस्त, जिन्होंने स्टैटिस्टिक्स में महारत हासिल की है, क्रिकेट के रिकॉर्ड्स जिनके जुबान पर हमेशा रहते हैं, ऐसे जयेश भोसले जी, ये अब आपका आंखों निकाल सुनाएंगे। धन्यवाद। तर जय सर आमच्यासोबत जुडलेले आहेत। नक्कीच आपण ॲनलाइज करतोय प्रत्येक डावाला ॲज अ कॉमेंटेटर, आपल्याला देखील सर्व काही गोष्टी पाहायच्या असतात। तर जय सर तुम्हाला नक्की काय वाटते, हा फॉर्मॅट तुमच्यासाठी नवा आहे, माझ्यासाठी नवा आहे, सर्वांसाठी नवा आहे, ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ ॲनलिस्ट, जशी आपण 50 धावा पाहतोय आतापर्यंत ती यशस्वी धावसंख्या ठरलेली आहे, तर आतापर्यंत जे आपण क्रिकेट पाहिलंय त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी तर आधीच म्हणालो होतो की 50 ते 60 धावा हे एक चॅलेंजेस राहील, परंतु त्याआधी ना मला सुभाजी कोलपते सरांची आठवण झाली। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी चर्चा करत असताना म्हणाले होते की इथे षटकार मारणारा जास्त काळ थांबू शकत नाही, कारण टेनिस क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये षटकार मारणारे हे जास्तीचा विषय असतो, परंतु इथे सिंगल डबल्स हे जास्तीचं प्राधान्य द्यायला हवं। ते क्रिकेट फार महत्त्वाचं आहे आणि चॅलेंजेस आहेत, फार चॅलेंजेस आहेत। सेकंड इनिंगमध्ये चेस करणं ही डिफिकल्ट आहे। त्याच वेळेला मी अमोलजी म्हात्रे सरांचंही कौतुक करेन, टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। एक 50 धावा चॅलेंजेस आहेत इथे। एक युजफुल टिप बॅटरसाठी किंवा बॉलरसाठी तुमच्याकडून काय असेल? सिंगल डबल्सवरती जास्तीचं लक्ष द्या। तर धन्यवाद जयेश भोसले सरांकडून आपण प्रॉपर ॲनलाइज केलं, सिच्युएशन कशी चालते आणि कसं तुम्हाला खेळायचं आहे, स्वतःमध्ये कसे बदल करायचे या गोष्टी आपण हिंटच्या माध्यमातून क्रिकेटपटूंपर्यंत पोहोचवल्या आणि प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे आणि तो माइंडसेट आता तुम्हाला वापरायचा आहे। जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया पुढचा आवाज जयेश भोसले सरांचा। धन्यवाद, थँक्यू। तुम्ही आवाज ऐकत होता हरेजी पांड्या सरांचा। येणारे 24 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आहे। इथून खूप सारे चॅलेंजेस तुम्हाला स्वीकारावे लागणार आहेत, कारण सहजासहजी विजय मिळणार नाही। क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो। अशरफ स्ट्राईक रेंजवरती आहे, हा बॉल कट केला पॉइंटला, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचे प्रयत्न इथे करण्यात आलेत। रणशिंग फुंकलेत असंच म्हणावं लागेल, कारण 24 चेंडू 35 धावा सहजासहजी इथून विजय प्रस्थापित करण्यासाठी या धावा मिळणार नाही आहेत। धाव मिळाली ती पहिल्या बॉलवरती, एक संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 19 रन। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेतली, एसटी रक्षकाचा वेध घेतलाय। एक एक धाव किती इम्पॅक्टफुल आहे पहा। येणारे 22 बॉल आणि 34 ची आवश्यकता आहे। गोलंदाजी वरच्या दर्जाची झाली, कारण सौरभ अंकुशने एक टो क्रशर गोलंदाजी करत असताना यॉर्कर टाकला आणि विकेट मिळवली आकाशी। हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा, यावेळेला जिथे आपण पाहिलं ना तर वेगाने गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये। थोडीशी काळजी घ्या, कारण आपण हेल्मेट्स दिलेत, हँड ग्लोव्स दिलेत, गार्ड परिधान करणं हे बंधनकारक आहे। रोहन साळुंकेला पण यस्टांच्या पाठीमागे पाहतोय, थोडीशी कंकशन त्याला आहे, परंतु त्याची चर्चा होती अमोलजी म्हात्रे सरांसोबत। आणि तदनंतर रोहन जो मात्र खेळण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय, परंतु मॅचची एकंदरीत उल्लेख जर आपण केला ना, 19 धावा धावफलकावरती 4 खेळाडू बाद झालेत। अनलकी असा आकडा हा क्रिकेट जगतासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी देखील राहिला होता। 19 रन्स 19 धावा। 2019 साल असं आलं, कोविड घेऊन आलं आणि तिथून सर्व काही शिकून देखील गेलं कोविड। 19 धावा धावफलकावरती आहेत। लकीएस आकडा वीरेंद्र सहवागसाठी राहिला, जिथे T20 क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून 119 धावा हा बेस्ट स्कोर राहिला होता। एक दिवसीय क्रिकेटमध्ये 219, कसोटी क्रिकेटमध्ये 319। आपण रोहन साळुंकेला पाहतोय जिथे स्क्रीनवरती, त्याच वेळेला राहुल वाल्मिकी यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय। हा तो चेंडू होता जो रोहन साळुंकेच्या अगदी हेल्मेटमध्ये जात असताना पाहायला मिळाला। हेल्मेट फार इम्पॉर्टंट आहे, कारण एक असा यष्टिरक्षक ज्याला आपण यष्टांच्या पाठीमागून पुन्हा पाहिलंच नव्हतं। हा चेंडू वेगाने टाकला, परंतु घडतंय तरी काय, एक धाव कंप्लीट करण्याच्या नादात सागेश रणबीसे आपली विकेट करतोय सॅक्रिफाईस। 19ला 5। येणारे चेंडू आता मात्र इथून पुढे तुमच्याकडे असतील ते 20 बॉल मध्ये 34 ची आवश्यकता। अशरफ खान, खानो के खान, अशरफ खान स्ट्रायकर एंडवरती आहे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये
ऐश्वर्य सुर्वे दाखल होत असताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमच्या अडचणीमध्ये होणारी वाढ. धाव फलकावरती 19. हा चेंडू खोलात टाकला. वाईड यॉर्कर अचूकतेचं माहेर घर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोहितला आपण पाहतोय. नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असते, आपला टप्पा कुठे आहे हा गोलंदाजाला नेहमी ठाऊक असावा लागतो. वाईड यॉर्कर जास्तीचे टाकलेत. एक चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर जो कट करण्यासाठी दिला होता फलंदाज अशरफला, तदनंतर त्याला मात्र सूर गवसला आणि नामोहरण केले प्रदेश फलंदाजांना. या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये धाव आली केवळ आणि केवळ एक. महत्वपूर्ण हे षटक मॅचचं टर्निंग पॉइंट राहू शकतं. येणाऱ्या 18 बॉल विजयासाठी 34ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 34ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. गिरीश कोचरेकरने चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. गिरीश कोचरेकर एक सूत्र राहिले, नेव्हर गिव्ह अप. या खेळाडूने गिव्ह अप कदापि केलं नाही. दिनू कांबळेचा तो स्ट्रोक मला आठवला की ज्याच्या हातावरती येऊन आढळला आणि एक सर्वाधिक मोठी इजा त्याच्या डाव्या हाताला झाली होती. थोड्याच वेळापूर्वी एक थ्रो झाला जिथे आपण पाहिलं ना की आकाश चिंदारी रनआउट होता वाचला, परंतु ते कलेक्शन थोडंसं खराब झालं. गिरीश कोचरेकरच्या हाताला झालेल्या इजामुळेही असू शकतं. त्याने ते कलेक्शन थोडंसं खराब झालं होतं. 19ला 5 पुढचा चेंडू. डावी एसी सोडून जाणारा वेगाने टाकण्याचा प्रयत्न गिरीश कोचरेकर. कॉइन बॉक्स गोलंदाज म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं गेलं. शिंदे टोयॅटोसाठी लेदर बॉल चांगल्या दर्जाचं खेळत असताना मुंबापुरी मधून एक प्रभावशाली गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं, परंतु एक स्पोर्ट्स शॉप ओनर आणि तथा एक चांगल्या दर्जाचं क्रिकेटर म्हणून या खेळाडूकडे नेहमी पाहिलं जातं. 20 धावा धाव फलकावरती 33ची आवश्यकता. हा चेंडू समोरच्या दिशेने ऐश्वर्य सुर्वेच्या बॅट मधून स्ट्रोक तर चांगला आला जरूर. अशा रीतीच्या बंदिस्त मैदानावरती खेळण्याचा दांडगा अनुभव ऐश्वर्य सुर्वेला आहे. कारण ज्या एरियाला तो बिलॉंग करतो अंधेरीच्या DN नगर परिसराला, तिथे प्रगत मैदान आहे आणि त्या प्रगत मैदान हे छोटं खाणी मैदान आहे ज्यावरती बॅटिंग करणं ही सोपी बाब नाही आहे. आणि अशा मैदानावरती चॅलेंजेस नेहमी ज्या खेळाडूने स्वीकारल्यात. मी विनंती करेन कृपया फर्स्ट एड बॉक्स जायला हवा मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोष्टीची चर्चा मी करत होतो, ज्या खेळाडूला जास्तीची इजा आहे परंतु इजा होऊन देखील मैदानाच्या आतमध्ये तो पुन्हा एकदा उतरला, कारण माझ्या संघाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यासाठी गिरीशला आपण मैदानाच्या आतमध्ये राजमुद्रा विक्रोलियन्स या टीमसाठी मैदानावरती उतरलेला आपण पाहिलं. कधी हार न मानणारा खेळाडू. अनेक वेळेला इजा झाली देखील तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हा उतरत असताना पाहायला मिळाला. अनिल कुंबळेची मला आठवण होते की आपल्या डोक्याला झालेली इजा तरी देखील पट्टी बांधून तो मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. परंतु शेन वॉटसनलाही कोण विसरेल, जिथे IPL मध्ये डोपराला इजा होऊन देखील त्याने खेळलेली इनिंग. मार्कलम मार्शल एका हाताने बॅटिंग केली होती त्याने, आणि हात तुटला होता तरी देखील एका हाताने बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहिलं होतं. ते देखील पाहायला मिळालं. अनेक खेळाडू आहेत ज्यांना इजा होऊन देखील त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना पाहिलंय. परंतु त्याच यादीमध्ये आणि पंक्तीमधील एक खेळाडू गिरीश कोचरेकर याला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आज जिथे राजमुद्रा विक्रोलियन्स या टीमचा विचार केला ना, या संघाच्या ताफ्यामध्ये एक खेळाडू एक गोलंदाज आधीच कमी आहे. एका गोलंदाजाची कमी आहे आणि त्यामध्ये गिरीश कोचरेकरचा हा आटापिटा. गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी तयार होणं या साऱ्या गोष्टी या संघाच्या हितासाठी आहेत, किंबहुना तो संघाचा विचार करत असताना पाहायला मिळाला. कारण राहुल वराडकरची उपस्थिती कमी आहे या संघाकडे. राहुल रॉय खेळत असताना पाहायला मिळाला, राहुल वराडकर खेळत असताना गिरीश कोचरेकरला आपण पाहिलं. परंतु आजचा दिवस काहीसा निराळा आहे. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत असताना सुमित औटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सौरभ अंकुशने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली.
परंतु पुन्हा एकदा गिरीश सज्ज होत असताना पाहायला मिळेल का? आजचा दिवस तितकासा महत्वाचा राहणार कारण एक नवा इतिहास याच फोर्स स्पोर्ट्स प्रेझेंटच्या माध्यमातून विकेट लीगच्या माध्यमातून फोर्स क्लबच्या माध्यमातून लिहिला जातं. एक नवा अध्याय, नवा आयाम या क्रिकेटला मिळालं, नवं ग्लॅमर या क्रिकेटला मिळत असताना पाहायला मिळत आहे. कारण कोणी ना कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे, जी रोहन गुप्ते फोर्स टीमने संपूर्ण टीमने जी करत असताना आपण पाहिलं. कारण एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी एका मोठ्या टर्फवरती आज आपण आहोत, जिथे एकंदरीत 6 टर्फला एकत्रित करून एक मोठं क्रीडांगण, इथे प्रशस्त असं क्रीडांगण बनवण्यात आलंय. त्याच वेळेला 8-8 षटकांच्या लीग स्टेजच्या मॅचेस पाहायला मिळतात. त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून रबर बॉल ते टर्फवरती ते देखील पाहतोय. डे अँड नाईटची स्पर्धा देखील पाहतोय. साऱ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काही क्षणाकडे आपण वळणार आहोत, परंतु त्याआधी फोर्स वन लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल जे मात्र गतवर्षी दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी मला आठवण होते, जिथून सुरुवात झाली फोर्स वन लाईव्ह या चॅनलला आणि या यूट्यूब वाहिनीला. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थोड्याच वेळामध्ये या खेळाडूला आपण पुन्हा एकदा सज्जित होत असताना पाहायला मिळेल, परंतु यात नंतरची मॅच देखील इम्पॉर्टंट असेल, महत्वपूर्ण लढत पाहायला मिळेल. कारण रॉयल वॉरियर्स टीमने या आधीची मॅच जिंकली आहे आणि या सामन्यातील विजेता संघ या दोन संघांदरम्यानची भिडंत पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल ना, मला वाटतं विश्वचषकाची फायनल मॅच पाहण्यासाठी त्यांना संधी देखील असेल की घर बसल्या ते विश्वचषकाच्या फायनलच्या मॅचचा देखील आस्वाद घेऊ शकतील. या आपण मॅचकडे बघतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल, परंतु मित्रांनो मी सर्वांचं लक्ष वेधेन, गेल्या आठवड्यामध्ये ज्याच्या हाताला सर्वाधिक मोठी इजा झाली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला, पुन्हा एकदा त्याच्या हाताला इजा झाली आहे. गिरीश कोत्रेकरच्या या खेळाडू वृत्तीसाठी सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. संघाकडे गोलंदाज नाही आहे हे त्याला चांगलं ठाऊक आहे. आपण हार मानता कामा नये आणि हार मानेल तर गिरीश कोत्रेकर कसला तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लाला ऑन स्ट्राईक. यावेळेचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट मिळवली आहे, महत्वपूर्ण विकेट. अशरफ होतो इथे बाद. अशरफ देखील बाद झालाय. संघाचा महत्वपूर्ण खेळाडू असं वाटलं होतं की अशरफ जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहील ना तर मॅच फिनिश करण्याची दमक त्याच्याकडे देखील आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करू शकतो, परंतु तो देखील एक आशेचं किरण देखील इथे शमवत असताना पाहायला मिळत आहे. इस्तियाक शेख चिंटीने एक चांगली कॅच इथे टिपत असताना आपण पाहिलं. गिरीशला आपण पाहतो ऑन स्क्रीन, त्याच्या हाताला झालेली इजा जी मात्र बँडेड लावून तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. हा बॉल हलक्या त्याने नचरा साईजने ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सचिन कनोजिया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. 21-6 वाळकेश्वरला बिलॉंग करतो सचिन कनोजिया. सचिन कनोजियाची खेळ जर आपण पाहिला तर कोलकातामध्ये जाऊन देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलंय. हा फ्रॅकर वेगाने टाकला हा बॉल. कधी चेंडू उसळी घेणार आहे, कधी चेंडू फिरकीचे, कधी चेंडू पाठीमागे, कधी चेंडू पुढे, कधी उजवी अस्तीच्या बाहेर. व्हेरिएशन व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. हा बॉल पहा, टेक ऑफ घेतला होता. 14 बॉल 31ची गरज. उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा धुंडो रे साजडा अशा स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. चेंडू इतका वेगाने येतोय ना, फलंदाज केवळ पर्यटक म्हणून उभा आहे. कारण चेंडू आणि बॅट मध्ये जे सोशल डिस्टन्सिंग हवंय कोविड संपल्यानंतरचं ते इथे पाहायला मिळाले. हा बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल. क्षेत्ररक्षक आहे शशिकांत कदम. फेकी करण्यात येतात, तद्वर मात्र घेण्यात येणारी सिंगल एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचतील. धावा आहेत त्या 23-23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स. येणारे 12 बॉल विजयासाठी 30ची गरज. या आपण रॉयल वॉरियर्स बोरेलिया टीमचं लक्ष वेधूयात. संपूर्ण संघ
आपला संपूर्ण ताफा घेऊन आपण सुसज्जित करावा, तयार राहा, रेडी राहा. लगेचच मॅच खेळवली जाईल. रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्स. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 30ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती सौरभ अंकुश याला पाचारण करण्यात आले. सौरभ अंकुश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला जाणलं जातं. ऐश्वर्य रामनारायण सुर्वे बाबा. हा बॉल डाव्या यशीवरती वेगाने इथे पाहायला मिळाला. पुढे सरसावला होता हा फलंदाज. डावी यशी सोडून जाणारा चेंडू जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 24 धाबा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 29ची आवश्यकता इथून मात्र पाहायला मिळेल. ऐश्वर्य रामनारायण सुर्वे याने अनेक वेळेला असे चॅलेंजेस स्वीकारलेत. हाफ ट्रॅकर बॉल वेगाने पुन्हा एकदा पुढे येत असताना पाहायला मिळाला होता. मला सुप्रीमोची एक मॅच आठवते. ऐश्वर्यने स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना सामन्याला GI11 या टीमला विजय मिळवून दिला होता. अनेक वेळेला अशा रीतीचे चॅलेंजेस त्यांनी स्वीकारताना आपण पाहिलं. 11 बॉल 29ची गरज. हा बॉल पुढ्यात टाकणा, लोअर फुलटोस पिक केला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळाली आहे. अनेक वेळेला परिस्थिती बदलत असते परंतु मैदानही बदललेत. इथे चॅलेंजेस काहीसे वेगळे आहेत. स्ट्राईक एंडवरती सचिन कनोजियाला आपण पाहतोय. वाळकेश्वरचा हा खेळाडू जिथे चांगल्या दर्जाचा लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्याला पाहिलं जातं. बंदिस्त मैदान ग्रीन पार्कचं ज्याने अनेक वेळेला गाजवलंय. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंच शहानिशा करतायत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. 10 बॉल 28ची गरज. सचिन कनोजियाकडे देखील टॅलेंट आहे. त्याला स्ट्रोक खेळावे लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल. एका छोट्या मैदानाचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू म्हणून सचिनकडे पाहिलं जातं. हा बॉल देखील वेगाने पाहायला मिळाला होता. परिस्थिती कितीही बिकट असेल ना, गोलंदाजी मधील बदल वारंवार करण्यामध्ये यशस्वी होत असताना सौरभ अंकुशला आपण पाहिलं. खडे खेळला होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बदलालित्य झालं नाही आहे फलंदाजाचं आणि म्हणून की काय शरीरापासून जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी दूर ठेवलेले बॉल पाहायला मिळालेत. 9 चेंडू आणि 27ची गरज. 9 चेंडू 27 धावा. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रोहन यस त्यांच्या पाठीमागे. रोहनला आपण एका हातामध्ये ग्लव्स परिधान करून यष्टीरक्षण करत असताना त्याला आपण पाहतोय. याचं कारणही असावं, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी त्याची यष्टीरक्षण आपण पाहतो की लगेचच फेकी करता येईल गोलंदाजाकडे. येणाऱ्या 8 बॉल 26ची गरज. 8 चेंडू आणि 26ची आवश्यकता. सामन्याचे समीकरण बदलतायत. आस्किंग रन रेट 19.50 वरती जाऊन पोहोचलाय. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा धाडसी निर्णय अमोलजी म्हात्रे सरांचा हा देखील तितकासा योग्य राहिलेला पाहायला मिळाला होता. कारण इथे बॅटिंग करणं महत्वाचं आणि जर आपण 50 ते 52 धावा बोर्डवरती लावतोय तर इथे चेस करणं सोपी गोष्ट नाही आहे. 6 खेळाडू बाद झाले. 27ला 6. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला हे देखील विसरून चालता कामा नये. 8 चेंडू 26 धावा बनतात बनवणारा हवा. आत्मविश्वासाने खेळावा लागेल. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. बाबाने बॅटिंग केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. रिव्ह्यू घेण्यात आलाय. DRAची चाचपणी इथे करण्यात येते. DRAची मागणी इथे करण्यात आली आहे. तो डिसिजन पेंडिंग आहे. 8 बॉल आणि 26ची आवश्यकता कारणासाठी मॅच थांबलेली पाहायला मिळते. करंट रन रेट 4.50. अर्थात बॉलिंग पहा ज्या पद्धतीतला गोलंदाजीचा क्लास आपण पाहिलेला जो मात्र पाहायला मिळाला. निर्णय प्रलंबित आहे अजूनही तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन काय येतो आपण पाहूयात. निर्णय येईल जरूर परंतु प्रत्येक निर्णय हा बंधनकारक असेल. ऐश्वर्य सुर्वे अजूनही स्ट्राईक एंडवरती उभा पाहायला मिळतोय. एकंदरीत पूर्वार्धाचा विचार केला ना तर पूर्वार्धामध्ये
हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन. सादिकजी राजापूरकर सरांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलतील. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते 27 धावा धाव फलकावर. 9 बॉल 26 ची गरज. कमी गतीने टाकला, इथे मात्र कमी गतीने फिंगर रोल करत असताना गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सौरभ अंकुशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 29 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा धाव फलकावरती आहेत. लक्ष ठेवण्यात आलं होतं, टार्गेट होतं या मॅच मध्ये जिथे 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अशा परिस्थितीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये 28ला 6 आपण पाहतोय. सचिन ऑन स्ट्राईक, पुढे सरसावला उजव्या बाहेर. चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण रोहन साळुंकेच्या माध्यमातून यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय. व्हाईट बॉल, परंतु इथे खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो बाद. एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळाली. 30 धावा धाव फलकावरती आहे. 23 ची गरज. हा चेंडू उजव्या खूप दुरून पाहायला मिळाला होता. सचिन पासून जास्तीचा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टांच्या पाठीमागे चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण जे मात्र पाहायला मिळालं. 8 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर मॅचला कलाटणी मिळू शकते. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत ना हे पाहावे लागतील. इम्रोज खान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. 23 ची गरज. 8 चेंडू आणि 23 धावा. हॅलो, 30 धावा धाव फलकावरती आहेत. 23 ची आवश्यकता आहे. या आधीचा जो व्हाईट बॉल होता त्यामध्ये प्लस आले होते. आठ बॉल 23 ची आवश्यकता आहे. हा चेंडू उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद पुन्हा एकदा घेतोय. 7 बॉल आणि 23 ची गरज. मॅच पहा, जिथे क्रुशियल मुवमेंटला प्रत्येक धाव महत्वाची होती. या षटकामध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाला. अनलिगल डिलिव्हरी जास्तीचे इथे हाताला गेल्यात. इम्रोज खान नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवरती ऐश्वर्य सुर्वे आहे अजूनही. 7 चेंडू आणि 23 ची गरज. 7 बॉल 23 धावा. हा बॉल पहा, उसळी जास्तीची प्राप्त झाली. नो बॉल. फ्री हिट पुन्हा एकदा मिळेल. कलाटणी मिळेल का या मॅच मध्ये? खूप काय बाकी आहे अजून या सामन्यामध्ये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. येणारे 7 बॉल 22 ची आवश्यकता. खोला टाकला, थेट यष्टांचा भेद. फर्निचर केल्या डिस्ट्रॉय, परंतु इथे फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल इथे प्राप्त होईल. 6 चेंडू आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती 21 धावसंख्येची. 6 बॉल 21 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अर्थात 6 चेंडू 21 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवाव्याच लागतील. 10 चेंडू 5 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतो ऐश्वर्य सुर्वे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणारा सौरभने थेट यष्टांवरती चेंडू हातात असताना पाहायला मिळाला होता. रोहित याला पाचारण करण्यात आलं. 6 बॉल 21 ची आवश्यकता आहे. जेव्हा रोहितने मागील षटक जिथे आपण पाहिलं होतं 5वं षटक केवळ धाबा खर्च केल्या होत्या त्या त्याला पाचारण करण्यात आलं गोलंदाजी मार्कवरती. रोहित गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. 6 बॉल 21 धावा. चॅलेंजेस तुमच्या समोर खूप काय आहेत ते स्वीकारावे लागतील. ऐश्वर्य सुर्वे. पहिला चेंडू हलक्या हाताने कवसला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने आता सुमित आउटी त्या ठिकाणी चेंडूवरती. रन्स मिळेल ती केवळ 1. 5 चेंडू आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती 20 धावसंख्येची. इम्रोज खान स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. बंदिस्त मैदानावरती फलंदाजी तो देखील करू शकतो. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक येत असताना इम्रोज खानच्या बॅटमधून कहाणी में ट्विस्ट.
4 बॉल, आता मात्र 14ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 14 धावा. इम्रोज खान अशा दर्जाची विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करू शकतो आणि शेवटच्या क्षणाला तो हात खोलत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निडर अंदाजामध्ये बॅटिंग करण्यामध्ये त्याच्याकडे देखील महारत आहे. पुढचा बॉल घेऊन रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 बॉल 14ची गरज. 4 चेंडू 14 धावा. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः यष्टिरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. समीकरण बदलतात. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू आणि जिथे मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 13ची गरज. 3 बॉल 13. हा चेंडू डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न. खेळाडू होईल व्हाईट बॉल. त्यावरती रनआउट. 41 धावा धावफलकावरती आहेत. एका मागोमाग एक खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाले. इम्रोजने एक षटकार ठोकला. 2 बॉल 7 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. 350च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. 3 बॉल आणि 12ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. एखादा मोठा षटका मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. नवीन बॅटर फिरोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एखादा मोठा स्ट्रोक जर काही यदा कदाचित या मॅच मध्ये आला तर सामन्याचं चित्र पालटू शकतं. समीकरण बदलू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण नेहमी म्हणतो ना, क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्यानंतरही दम लागतो. 3 बॉल 12ची गरज. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. त्या ठिकाणी निखिल तर आहे. 1 धाव निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट करत असताना फिरोज देखील होतोय तो बाद. 2 बॉल 11ची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू आणि 11ची गरज या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. त्या निखिलने चांगल्या रीतीने थ्रो केले. एक डायरेक्ट हिट चांगला पाहायला मिळाला. 2 रनआउट्स त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाले. 9 खेळाडू बाद झाल्यात. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. हा सुलतान खान तोच खेळाडू आहे. मला मान्सून धमाका आठवते. 70 प्रेझेंट्स भिवंडीची स्पर्धा. 2 बॉल 2 उत्तुंग षटकार. बॅटिंगला येत असताना लांब लचक ज्या खेळाडूने खेचले होते तो सुलतान बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू 11ची गरज. पुढचा बॉल घेऊन रोहित पुन्हा एकदा. यावेळेला पॅरलल समोरच्या दिशेने ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. येणारा 1 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 11ची गरज. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू हवेमध्ये राहिला. सामना इथे संपलाय. जिथे ऐश्वर्या सुरेने प्रयत्न चांगले केले परंतु आपण पाहतोय ना सरते शेवटी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागतंय. मी विनंती